नमस्कार. ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण आपले सरकार सेवा केंद्र या संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे. यासाठीचा नवीन GR आलेला आहे, तर तो सविस्तर पाहणार आहोत. राज्यातील महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याबाबतचा GR दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेला आहे. प्रस्तावना पाहूयात. उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये केंद्र शासन CSC 2.0 योजनेअंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून, सदर आपले सरकार सेवा केंद्राचे स्थापन, संनियंत्रण व प्रशासकीय नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविले आहे. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन क्रमांक 2 येथील पत्रान्वये अहमदनगर जिल्ह्यातील 10 तालुक्यांमधील 15 महाविद्यालयांत प्रायोगिक तत्त्वावर आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. शासनाचा सदर निर्णय हा राज्यामध्ये अतिशय लोकप्रिय झालेला असून, अशा प्रकारे महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याबाबत राज्यातील इतर ठिकाणांवरूनही मागणी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. सदर निर्णय राज्यभर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर शासन निर्णय पाहूया. राज्यातील ज्या महाविद्यालयांकडून आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याबाबतची मागणी करण्यात येईल, त्या महाविद्यालयांना उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 19/1/2018 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीस अनुसरून आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. महाविद्यालयातील आपले सरकार सेवा केंद्रास मंजुरी देताना संबंधित जिल्हाधिकारी यांनी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच सदरील कार्यवाही करताना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित म्हणजे MHIT मुंबई यांच्याशी तांत्रिक सहाय्याकरिता समन्वय साधावा. म्हणजेच राज्यातील ज्या महाविद्यालयांना आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचं आहे किंवा ज्यांनी मागणी केली होती, तर त्यांना ते सुरू करता येणार आहे. यास शासनाने मान्यता दिलेली आहे. ह्या GRची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती सुद्धा हा GR उपलब्ध आहे, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर अशा प्रकारचा हा GR होता. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.